कर्जतमध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर, भाई शिंदेंची मिसळ. झणझणीत मसाला, अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद. शिंदेंची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख. कर्जतला आलात आणि भाई शिंदेंची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव अजून चाखलेलीच नाही. तर आजच या, कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ. अधिक माहितीसाठी संपर्क 9067208163. पण त्या काळामध्ये पक्षांनी मदत केली का? तटकरे असतील, घारे असतील किंवा त्या कालखंडामध्ये पक्षाची मदत म्हणाल तर 100% पक्षाचा सपोर्ट हा आम्हाला वकील होता. देणं असेल, चर्चा नाही, असेल. पक्षाचा सपोर्ट हा होताच, पक्षाचा आधार हा होताच. आणि पक्षाच्या लोकांनी बाहेर काय केलं ते मला काही सांगता येणार. मी तर आपल्या त्या 4 भिंतीच्या आड तिथे होतो. बाहेर कोणी काय केलं ते मला माहिती नाही, परंतु पक्षाचा सपोर्ट निश्चित झाला हे माझ्या मुलाकडून मला कळलं. परंतु त्याच्यामध्ये मदत करणारा सुधाकर घारे हा एकमेव होता. ओके. आणि तटकरे साहेबांचं त्यांना सहकार्य असेल, परंतु सुधाकर घारे आणि माझ्या मुलाला त्यांनी सातत्याने धीर दिला. काय काळजी करू नको, चांगलं होईल, चांगल्याने नेहरू, अशा पद्धतीचा धीर सुधाकर घारेंच्या माध्यमातून मिळत होता. आणि सुधाकर घारेंचे दुसरे 2 सहकारी आहेत. एकाचं नाव जगदीश देशमुख आहे, एकाचं नाव कैलास घारे आहे. हे आणखीन एक रवी घारे. या लोकांनी माझ्या मुलाच्या सतत संपर्कात राहिले. इतर कुठल्याही माणसाने माझ्या मुलाची साधी विचारपूसही केली नाही. म्हणजे अगदीच पक्षाने सपोर्ट केलाय असंही म्हणता येणार नाही, परत नाही केला असंही म्हणता येणार नाही. पण पक्षातल्या काही प्रमुख लोकांनी माझ्या मुलाची विचारपूस करून सतत त्याच्या पाठीशी राहिले. इव्हन माझ्या पुतणीच्या लग्नात सुद्धा सुधाकर घारे हे एकमेव पक्षाचे पदाधिकारी हजर होते. मग पक्षाचा सपोर्ट होता असं म्हणता येणार नाही. जर पक्षाचा सपोर्ट असता तर लोकांच्यासाठी पक्षाचे सगळे पदाधिकारी माझ्या पुतणीच्या लग्नाला आले असते की आम्ही भगत कुटुंबियाच्या बरोबर आहेत. परंतु दुर्दैवाने तसं मला बघायला मिळालं नाही. ही देखील माझ्या मनामधली एक शोकांतिका आहे की पत्रिका दिल्या नसतील किंवा पत्रिका मी माझ्या मुलाने घरोघर जाऊन त्यांना दिल्या होत्या. प्रत्येक पदाधिकाऱ्याला पत्रिका दिली होती. परंतु ठीक आहे, त्यांना काही त्यांच्या कार्यभावल्यामुळे किंवा त्यांच्या कामामुळे येता आलं नसेल. परंतु माझं एक तत्व आहे की प्रसंगामध्ये जेव्हा एखादा प्रसंग येतो त्या प्रसंगामध्ये त्या कुटुंबाच्या पाठीशी उभं राहणं हे निश्चित पद्धतीने त्या वेळच्या त्या लोकांचं कर्तव्यच आहे. त्या कर्तव्य भावनेतून त्या लोकांनी यायला. सुधाकर घारे आणि सुधाकर घारेंचं कुटुंब, आता मी तुम्हाला सांगतो ना, मी ज्या दिवशी सुधाकर घारे म्हणजे पक्ष आहे ना, मी सुटून आलो. मी सुटून आल्यानंतर मला पहिल्यांदा भेटायला कोण आले असेल त्या सुधाकर घारेंचे वडील आले. मग ह्या वयातही तो माणूस एवढा रात्री वेळ काढून सुधाकर घारेंची पत्नी या ठिकाणी आली. कर्जत नगरपालिकेच्या नगराध्यक्ष मला भेटायला आल्या. आमची ती रंजना धुळे महिलांच्या अध्यक्षा त्या मला भेटायला आल्या. अशा पद्धतीने जे भेटायला आले. पण मला सर्वसामान्य माणसं हजाराने भेटून गेली. पदाधिकारी म्हणाल तर नाही आले. काय त्यांच्या मनामध्ये असतील, काय कोणाची भीती असेल, कोणाला घाबरत असतील, तो त्यांचा प्रश्न आहे. मी स्पष्टपणाने जीवन जगणारा माणूस आहे. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.